नमस्कार मंडळी. आज आपण इथे साधा सिंपल जो कटोरी ब्लाऊज असतो गोलगळा तो शिवून मी इथे दाखवणार आहे. ह्या कमरेच्या पट्ट्या आहेत, ह्या पहिल्या आधी जोडून घेऊया जेणेकरून फॅनमुळे त्या उडून जाऊ नयेत. यावर मी दाब शिलाई देखील देत आहे. आता एका साईडने याला दुमडून घेऊया. इथे बघा वाकडं होतं कापलेलं, हे मी सरळ करून घेत आहे. आता ही आहे हुक पट्टीसाठीचं हे जे कापड आहे ते मी बाजूला ठेवते. आता ही पायपिंग ह्या पट्टी तयार करायची आहे. सरळ बाजू उलट बाजू बघून घ्यायची, तसं काही फरक पडणार नाही, बघून घ्यायची आणि इथे जोडायला सुरुवात करायची. तिरकस पट्टी जोडायची आहे, त्याला डबल शिलाई करून घेणार आहे. आता हे जे त्रिकोणी कापड जादाचं आहे ते कापणार आहे, म्हणजे हे उघडल्यावर असं दिसेल. अशाच प्रकारे मी बाकीच्या पट्ट्या देखील घेणार आहे लावून इथे. लांबलचक जेवढ्या पट्ट्या येतील तेवढ्या शिवायला आणि पायपिंग करायला सोपं जातं, पण काही वेळा मिळत नाही तेवढ्या लांब पट्ट्या. ब्लाऊज कमी असतो कधीतरी, मग छोटे छोटे तुकडे करून असे जोडून मोठी लांबलचक पट्टी तयार करावी लागते. एकूण मी ह्या 4 पट्ट्या इथे जोडून घेतलेल्या आहेत. डबल शिलाई मी नेहमी करून घेते, जेणेकरून शिलाई सुटू नये. आता लगेचच ह्याला एका साईडने दुमडून घेऊया, म्हणजे पायपिंग लेस लावल्यानंतर किंवा पायपिंगचा हा जो कापड पट्टी जोडल्यानंतर आपल्याला नंतर दुमडताना त्रास होणार नाही. एक साईड दुमडून घ्यायची. ही झाली पायपिंग पट्टी. आता हे आहेत हाताचं जे अस्तर आहे ते त्याला कुठचाही जोड द्यावा लागला नाही, म्हणजे हा ब्लाऊज पीसच होता, साधा अस्तर म्हणून वापरलेला आहे, कस्टमरनेच दिलेला होता. आता ही बाजूला ठेवून हाताला जे जोड लागणार आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. सरळ बाजू घ्यायची, काठावरून कळते सरळ बाजू उलट बाजू, आणि हे जोड अशा प्रकारे जोडून घ्यायचे. मोठा ब्लाऊज असेल तर अशा प्रकारे जोड द्यावाच लागतो. हे बघा, याचे दोरे असेच आधीच येत होते, जे वर्क होतं ते मी मध्ये कापून घेतले. त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील मी या बघा याचा साडी अशी आहे आणि ब्लाऊज पीस पूर्ण गोल्डन कलरचा आलेला आहे, पण जोड देताना ब्लाऊज कटिंग करताना मला अशा प्रकारचा जोड द्यावा लागलेला आहे. हा जोड दिसणार नाही कारण हा काखेत जाणार आहे. त्याला दाब शिलाई लगेच करून घ्यायची आहे.
आजारला पूर्ण स्लीव्ज. आता दुसरा स्लीव्ज देखील मी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे. यानंतर आपल्याला ह्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता ही बघा, ही मार्किंग केलेली आहे ती उलट बाजू आहे, म्हणजे आतली बाजू. सरळ बाजूवर ही वर सरळ अशा प्रकारे बाजू ठेवून दंड घेराला, म्हणजे इथे दंडाकडे आपल्याला शिलाई घालत जायची आहे. आता लगेचच दुसऱ्या हातावर देखील इथे अस्तर जोडून घेऊया, शिलाई देऊन घेऊया, जेणेकरून एक समान अशी इथे शिलाई येईल. म्हणजे कधी कधी काय होतं, हा जो काठ आहे हे वर खाली होतो किंवा कमी जास्त होतो, त्यामुळे लगोलग शिलाई द्यायची. याला लगेच दाब शिलाई देखील देऊन घेऊया. आता हे उलटवायचा हात आणि इथे तिन्ही बाजूंना आपल्याला शिलाई द्यायची आहे.